खासदारांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार संजय राऊत तुम्ही कधीच गमावून बसलायत. कारण तुम्ही स्वतः एकनाथजी शिंदे आणि इतर 40 आमदारांच्या जीवावर राज्यसभेचे खासदार झालात. त्यामुळे आधी स्वतः राजीनामा द्या आणि मग इतरांची मागणी करा. मुळामध्ये तुमची खासदारकी एकनाथजी शिंदे यांच्या मतावर आलेली आहे. फक्त अर्ध्या मताने तुम्ही निवडून आला होतात. त्यामुळं नैतिकतेचे धडे खासदारांना देण्यापेक्षा नैतिकता दाखवून आधी राज्यसभेचं सदस्यत्व नाकारा, त्याचा राजीनामा द्या आणि मग नाकानं कांदे सोला. तोपर्यंत तुम्हाला तो अधिकार नाही. आणि असंही जनतेनं उभाटा गटाला नाकारलेलं आहे. जनतेच्या न्यायालयामध्ये एकनाथजी शिंदे यांची शिवसेना ही मूळ शिवसेना आहे याच्यावर महाराष्ट्रानं शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळं विनाकारण रुदाली करत बसू नका. ज्यांनी प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं, ज्यांनी रामसेतूचं अस्तित्व नाकारलं, असं मंत्राला लाजवेल याच्यापेक्षा वाईट भूमिका काँग्रेसनं राम मंदिरांच्या बाबतीत आणि प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत घेतली होती. आता त्यांचा पुळका जनाब संजय राऊत यांना यायला लागलाय. संजय राऊत, तुम्ही देखील मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे असं म्हणत याच आंदोलनाची खिल्ली उडवली होती. परंतु प्रभू रामचंद्रांच्या भक्तांमुळं राम मंदिर पुन्हा एकदा उभं राहिलंय आणि यात जो काही कथित घोटाळा झाला त्याची चौकशी सुरू आहे. परंतु तुम्हाला आता रामापेक्षा, प्रभू रामचंद्रांपेक्षा रावणाचा पुळका यायला लागलाय. तुम्ही आता बाबराला शरण गेलात, तुम्ही औरंगजेबाला शरण गेलात. त्यामुळं तुम्हाला आता रावणाचा पुळका यायला लागलात. एक लक्षात घ्या, या देशातील राम भक्त तुम्हाला कधीच माफ करणार नाही. विकास कामाच्या निधीबद्दल संजय राऊतांनी न बोललेलं बरं. कारण जनाब संजय राऊत, तुमचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना तुम्ही फुटकी कवडी देखील दिली नव्हती, दमडी देखील दिलेली नव्हती. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना रोज 100 कोटी रुपये वसूल करायचे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना महाराष्ट्रातल्या तिजोरीतनं 1 रुपया दिला नाही. महाराष्ट्राचा विकास पूर्णपणे तुमच्या कार्यकाळामध्ये ठप्प झाला होता. त्यामुळं विकास कामाच्या निधीबद्दल, पक्षामधल्या भेदाबद्दल जनाब संजय राऊत यांनी न बोललेलं बरं. तुम्ही आमच्या आमदारांना फुटकी कवडी दिली नव्हती आणि आता तुम्ही गळा काढतायत. संजय राऊत, तुमच्या याच वागण्यामुळं, उद्धवजी ठाकरेंच्या याच स्वभावामुळं महाराष्ट्रानं त्यांना घरी बसवलं. देवाभाऊ ना देशद्रोही आहेत ना घटनाद्रोही. उलट महाराष्ट्रासोबत द्रोह करण्याचं काम जनाब संजय राऊत तुम्ही केलंय. देवेंद्रजी फडणवीस हे घटनेनुसार चालतात. त्यांना 14 कोटी जनतेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांनी कधीही आपल्या विचाराशी द्रोह केला नाही. त्यांनी कधीही प्रभू रामचंद्रांच्या हिंदुत्ववादाशी द्रोह करून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले नाहीत. उलट तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या विचाराशी द्रोह करून त्यांचं अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. तुम्ही औरंगजेब फॅन क्लब चालवण्याचं काम करतायत. त्यामुळे संजय राऊत, महाराष्ट्रद्रोही तुम्ही आहात आणि पाकिस्तानचा उदो करणं, पाकिस्तानवर प्रेम करणं हा तुमचा धंदा झालाय. त्यामुळं उगाच देवाभाऊंना देशभक्ती शिकवण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. देवेंद्रजी फडणवीस हे राष्ट्रप्रथम या धोरणातून काम करतात. तुम्ही मात्र पाकिस्तान प्रथम, औरंगजेब प्रथम, अफजल खान प्रथम आणि उरला सुरला बाबर प्रथम या धोरणातून काम करतायत. परंतु लक्षात घ्या, या महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला याआधी धडा शिकवलाय. येणाऱ्या काळात देखील जनाब संजय राऊत, तुम्ही देवेंद्रजींवर टीका करत राहिलात तर तुमचा महाराष्ट्र द्रोह हा जनतेच्या लक्षात आलेला आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवा. नसरापूर बलात्कार प्रकरणावर दोषीला शिक्षा झाल्यानंतर लगेच संजय राऊत यांचा तिळपापड झाला. मुळामध्ये संजय राऊत यांना महिला सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कारण एका माता भगिनीला फोनवरून शिव्या दिलेल्या महाराष्ट्रानं ऐकल्यात. त्याच स्वप्ना पाटकर नावाच्या भगिनीला तुम्ही धमक्या देतायत. त्यांचं पुस्तक प्रकाशित होऊ नये म्हणून गुंडाकरवी त्यांना धमक्या देतायत. त्यामुळे तुम्हाला महिला सुरक्षा, महिला अधिकार यावर बोलण्याचा अधिकार नाही. कशा पद्धतीनं एका माता भगिनीला तुम्ही शिव्या दिलेल्या संपूर्ण महाराष्ट्रानं ऐकल्यात आणि आता देखील तुम्ही त्याच भगिनीला धमकी देतायत. त्यांचं पुस्तक प्रकाशित होऊ नये
यासाठी गुंडाकरवी त्यांना धमक्या देत आहेत. त्यामुळं महिला सुरक्षेबद्दल, बलात्काराबद्दल किंवा महिलांच्या अधिकारांबद्दल जनाब संजय राऊत यांनी गळा काढू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.